दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करणारा माणूस स्वतःचं आयुष्य कधीच घडवू शकत नाही। एका गावात रमेश नावाचा एक मुलगा राहत होता। तो जन्मापासून पायाने अपंग होता। गावातून जाताना काही लोक त्याची थट्टा करायचे, त्याला चिडवायचे, त्याच्या मनाला रोज जखम करायचे। पण रमेश रोज मनापासून देवाची पूजा करायचा। एके दिवशी त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देव त्याच्या समोर प्रकट झाले। देव म्हणाले, बाळा, तुझी एक इच्छा सांग, मी ती नक्की पूर्ण करीन। देवांना वाटलं रमेश आता म्हणेल, माझा पाय बरा करा। पण रमेश म्हणाला, देवा, मला जे लोक चिडवतात त्यांना सगळ्यांनाच लंगडं करून टाका, मग माझ्या मनाला शांती मिळेल। हे ऐकताच देवांनी कपाळावर हात मारला, कारण रमेशने दुसऱ्यांच्या दुःखात समाधान शोधलं। भक्तांनो, आजच्या कलियुगात अशीच अनेक माणसं आहेत। स्वतःचं आयुष्य सुधारण्यापेक्षा दुसऱ्याचं आयुष्य बिघडावं हीच त्यांची इच्छा असते। लक्षात ठेव, सर्वात आधी तुझं स्वतःचं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही। श्री स्वामी समर्थ।